चिंटू हा चित्रपट लाईव्ह ॲक्शन फिल्म म्हणून करावा असं मला कधी वाटलं, हे आता मला अजिबात आठवत नाही. विशेषतः आता त्याच्याबद्दल एवढा विचार आणखीन प्रत्यक्ष शूटिंग त्याचं पोस्ट प्रोडक्शन संपल्यानंतर तर मुळीच आठवत नाही. पण मला असं वाटतं, की साधारणपणे दृकश्राव्य माध्यमात काम करणाऱ्या लोकांना एक कल्पनांबरोबर खेळण्याची एक सवय लागलेली असते. म्हणजे जेव्हा केव्हा मी चिंटू पहिल्यांदा वाचला असेल, तेव्हा मला प्रश्न निर्माण झाला, की हा चिंटू बोलत कसा असेल? हा हसत कसा असेल? जेव्हा याला एक कार्टून स्ट्रिपची जोड मिळते, तेव्हा तो हळू आपल्या डोळ्यासमोर निर्माण व्हायला लागतो. त्यामुळे तेव्हाच कधीतरी मनामध्ये बीज रोवलं गेलं असेल, की अरे याच्यावरती आपल्याला काहीतरी करता येईल बरं का. त्यात मी लहान मुलांची नाटकं लेखन, दिग्दर्शन करत असल्यामुळे काहीतरी सतत करून बघावं ही एक उर्मी मनामध्ये असतेच. आणि चित्रपट निर्मितीत गेल्यानंतर मला वाटतं, की आत्तापर्यंत हे जे बीज रोवलं गेलेलं होतं, त्याला एखादा अंकुर फुटला असावा. आणखीन मग त्या अंकुराचं झपाट्याने एका रोपट्यामध्ये म्हणा, झाडामध्ये म्हणा, असं रूपांतर झालं असावं. कारण चिंटू हे कॅरेक्टर खूप चॅलेंजिंग आहे माझ्या मते. कुठल्याही या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला चिंटूचं कॅरेक्टर एक खुणावतं, भुलावतं. त्यामुळे हा विचार फक्त माझ्याच मनात आला असेल असं मला वाटत नाही. पण माझ्या सुदैवाने तो विचार मनात आल्यानंतर त्याचं चित्रपटात रूपांतर करणारा मी पहिला असल्यामुळे मला असं वाटतं, की त्या दृष्टीने मी नशीबवान आहे, की ते मला पहिल्यांदा करायला मिळालं.